कानाच्या मागे मसाज केल्याच्या नंतर लहान बाळांमध्ये काय फायदे होतात आणि कशामुळे केले पाहिजे हे सगळं आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका. कानामागे मसाज केल्यामुळे बाळ शांत राहतं. बाळ विनाकारण चिडचिड करत असेल तर कानामागे मसाज केल्याच्या नंतर बाळ चिडचिड करणं कमी होतं. मसाजमुळे आणखी एक फायदा होतो, बाळाची झोप सुधारते. बाळ व्यवस्थित झोपत नसेल, रात्री वारंवार उठत असेल तर डेली बाळाच्या कानामागे मसाज करा. यामुळे बाळाची झोप सुधारते. आणि त्यातला मेन फायदा असा आहे की बाळाचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. त्या कानाच्या मागे त्या बाजूला मसाज केल्याच्या नंतर व्हेन्स वगैरे ॲक्टिव्ह होतात आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. जर कधी बाळाला कानामध्ये त्रास होत असेल किंवा कानाच्या मागे त्रास होत असेल, मसाज केल्यामुळे तो पेनसुद्धा बाळाला कमी होतो. मसाज करण्याची योग्य पद्धत, हलक्या हाताने मसाज करायची. खोबऱ्याचं तेल तुम्ही त्यासोबत वापरू शकता. जाड हाताने मसाज केल्यामुळे बाळाला त्या स्किनभोवती लालसरपणा येऊ शकतो, पेन होऊ शकतो. त्यामुळे एकदम नॉर्मली बाळाच्या वयानुसार हलक्या हाताने मसाज करणं योग्य आहे.